या देशाचा मूळ निवासी आणि सुप्रीम कोर्टाच्या सूचनेप्रमाणे या देशाचा मूळ निवासी आणि मूळ मालक हा आदिवासी आहे। तो खऱ्या अर्थाने काँग्रेसची विचारधारेसोबत आणि लोकशाही मूल्यांसोबत स्वाभाविकपणे तो जोडलेला आहे। अशा स्थितीमध्ये हा मागील अनेक वर्षापासून 70-75 वर्षामध्ये या लोकांना तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने न्याय द्यायचे प्रयत्न केले आणि तरी मात्र त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आणि विशेषतः शैक्षणिकदृष्ट्या तो अत्यंत मागासलेला आहे। परिणामी हा लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये सामील झाला पाहिजे। त्याला स्वतः या देशाच्या कल्याणासाठी, विशेषतः संपूर्ण समाजाच्या हितासाठी निर्णय घेण्याची त्याला संधी लावावी म्हणून रिझर्वेशनचं मूळ तत्त्व हे काँग्रेसने स्वीकारलं आणि त्याचं अनुपालन देखील केलेलं आहे। पण तरी मात्र काळाच्या ओघामध्ये 2014 पासून या देशामध्ये राष्ट्रविघातक आणि आरक्षण विरोधी विचारसरणी खऱ्या अर्थाने जोर धरत आहे आणि म्हणून या पार्श्वभूमीवर आदिवासी काँग्रेसची पुनर्निर्मिती करण्यासाठी आदरणीय राहुलजींनी, आदरणीय सोनियाजींनी, आदरणीय पूर्ण गांधी घराण्याने निर्णय घेतला आहे। या देशातील राष्ट्रीय प्रवाहामध्ये, लोकशाही प्रवाहामध्ये आदिवासी अत्यंत सक्रियपणे पुढे आला पाहिजे म्हणून त्यांनी भारतीय राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसची निर्मिती केली। त्याचे आमचे नेते आदरणीय भुरियाजी आहेत, के राजू साहेब आहे आणि विशेषतः आमचे प्रेरणास्त्रोत राहुलजी गांधी आहे। या सगळ्यांनी त्यांच्यासोबत भेटण्याची इच्छा व्यक्त केली। संपूर्ण आदिवासी माणूस खऱ्या अर्थाने खूप भेटण्याची इच्छा व्यक्त करतो, पण तो रिमोट प्लेसमध्ये आहे, दुर्गम भागी राहतो, डोंगरदऱ्यामध्ये राहतो आणि त्याच्यासोबत संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून त्याला संवाद साधण्यासाठी, त्याचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आदरणीय राहुलजींनी कालपासून तर आजपर्यंत 2 दिवस छान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। माझ्या सगळे आदिवासी काँग्रेसचे नेते, जिल्हा आदिवासी काँग्रेसचे नेते, जिल्हा आदिवासीचे चेअरमन आणि स्टेट चेअरमन या सगळ्या लोकांना बोलावलं आणि त्यांच्यासोबत संवाद साधला। मला खात्री आहे की माझा आदिवासी माणूस भारतीय लोकशाही मूल्य जपण्यासाठी काँग्रेससोबत बाय हार्ट राहील, मनापासून राहील, तो अंधकरणापासून राहील, आयडियॉलॉजिकली तो काँग्रेससोबत राहील। परिणामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, राजे छत्रपती शाहू महाराज आहे, महात्मा फुले आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री, इंदिराजी, या सगळ्या लोकांच्या स्वप्नातला जो भारत आहे तो जर उभा करायचा असेल तर या देशातला आदिवासी मात्र काँग्रेससोबत राहायला पाहिजे। ती भूमिका माझ्या राष्ट्रीय काँग्रेसने घेतली, भारतातल्या सगळ्या माझ्या काँग्रेसी बांधवांनी घेतली, आदरणीय खडके साहेबांनी घेतली, राहुलजींनी घेतली आणि म्हणून आम्ही या ठिकाणी इथे आलेलो आहोत। आम्हाला खात्री आहे की माझा पूर्ण आदिवासी बांधव, गैर आदिवासी बांधवांना SC, ST, VJ आणि OBC आणि मायनॉरिटी या सगळ्यांना सोबत घेऊन चालेल आणि काँग्रेसची ध्येय धोरणं 100% राबवेल, लोकशाही जिवंत ठेवेल, अशा प्रकारचा मला प्रचंड मोठा आशावाद आहे।